नारळाच्या दुधातील शेवया किंवा शिरवाळे ही डिश कोकणात थंडी संपत येते आणि गरमी चालू व्हायला लागते म्हणजेच होळीच्या आसपास बनवतात. आता आपण शहरात असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शिरवाळे कसे बनवतात ते दाखवणे शक्य नाही आहे. पण मी माझ्या घरी कणकवलीला म्हणजेच कोकणात जाईन तेव्हा शिरवाळ्यांची पारंपरिक रेसिपीचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. चला तर मग आता आपण पाहू चकलीचं साचा आणि इडली पात्र वापरून शिरवाळे कसे बनवायचे ते. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या शिरवाळे आणि आता आपण बनवतोय ते शिरवाळे यांची टेस्ट सेम आहे, फक्त बनवायची पद्धत वेगळी आहे. रेसिपी सोपी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. प्रथम एका पातेल्यात 2 मोठे वाटी पाणी उकळत ठेवले. तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही 2 छोट्या वाट्या किंवा 1 वाटी पाणी घ्या. दुसऱ्या एका भांड्यात किंवा परातीत ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने 2 वाटी तांदळाची पिठी घ्या. हे तांदळाचं पीठ तुम्ही घरी बनवलेलं पीठ वापरू शकता किंवा बाहेर मार्केटमध्ये किराणा दुकानात तांदळाचं पीठ किंवा मोदकाचं पीठ मिळतं ते वापरलं तरी चालेल. तुम्ही 1 वाटी पाणी घेतलं असेल तर 1 वाटी तांदळाची पिठी घ्या. त्यात 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तेल टाका. चवीनुसार मीठ टाका. तोपर्यंत इकडे गॅसवर पाणी उकळत ठेवलं होतं, त्याला छान उकळी आली. हे उकळतं पाणी थोडं थोडं करत पिठात ओतायचं. पीठ खूप गरम असल्यामुळे चमच्याने पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं. जमतील तेवढ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. उकडीचे मोदक करताना जसे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतो, इथे पण सेम तसंच तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे. पिठावर झाकण ठेवून 10-15 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत पीठ थंड होईल. आता हे पीठ थंड झालं आहे. आता हे पीठ आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. मी पीठ मळायला भांडं छोटं घेतलं, त्यामुळे मी पीठ हे थोडं थोडं पीठ मळून घेते. तुम्ही मोठी परात घेऊन सर्व पीठ एकत्र मळू शकता. पीठ थोडं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की पीठ खूप पातळ झालं आहे तर त्यात थोडंसं सुकं पीठ मिक्स करून मळू शकता. यात चुकण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट बनवू शकता. भाकरी बनवताना जेवढं आपल्याला घट्ट पीठ लागतो सेम तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. चकलीचा साचा आणि शेवपाड्याच्या प्लेटला दोघांना पण आतील साईडने तेल किंवा तूप लावून घ्यायचे व पिठाचा लांब गोळा करून चकलीच्या साच्यात घट्ट भरून घ्यायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ घट्टच दाबून भरायचं. वरचेवर पीठ भरलं तर शेवया पाडताना मध्ये मध्ये तुटू शकतात. आता इडली पात्राच्या सर्व प्लेट्सना आतल्या बाजूने तेल किंवा तूप लावून घेतलं व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेट्समध्ये शेवया पाडून घ्यायच्या. तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही शेवया पाडून घ्या. फक्त एकावर एक थर नाही लावायचा. पूर्ण प्लेटभर शेवया पाडायच्या. अशा सर्व प्लेट्स शेवया पाडून घेऊ. मुलांना मॅगी वगैरे खायला देण्यापेक्षा त्यांना हे हेल्दीवाले नूडल्स बनवून देऊ शकता. ह्या तांदळाच्या पिठाच्या शेवया, गूळ, नारळाचं दूध हे मुलांसाठी पूर्णपणे हेल्दी आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांनासुद्धा सर्वजण हे शिरवाळ्या आवडीने खातात. जेव्हा मी कधी घरी शेवया बनवते तेव्हा माझा 1.5 वर्षाचा मुलगाही ह्या शेवया स्वतःच्या हाताने खूप एन्जॉय करत खातो. शेवया पाडताना आधीच मी इडली पात्रांमध्ये थोडं पाणी घेऊन उकळत ठेवलं होतं. पाणी उकळल्यावर त्यात आपण शेवया पाडून घेतलेल्या प्लेट्स ठेवायच्या. इडली पात्र बंद करून घ्यायचं आणि 15 मिनिटे वाफ यायला द्यायची. तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही मोदक पात्रही वापरू शकता. तेही नसेल तर साध्या टोपात पाणी गरम करत ठेवा. त्यावर टोपावर बसेल अशी एक चाळणी घ्या व त्या चाळणीमध्ये शेवया पाडून 15 मिनिटे वाफवून घ्या. 15 मिनिटांनी गॅस बंद करा व सावकाश इडली पात्र उघडा.
इडली पात्र खूप गरम आहे, त्यामुळे हळूहळू एक एक प्लेट बाहेर काढा. प्लेट्स खूप गरम आहेत, त्यामुळे हाताला चटका बसतोय. तुम्ही प्लेट्स बाहेर काढून थोडा वेळ थंड व्हायला ठेवू शकता. नंतर थंड झाल्यावर त्यातील शेवया काढून घ्या. प्लेट्समधील शेवया बाहेर काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता शेवया किती छान दिसतायत. जेवढी शेवाची बारीक होल असणारी चकती घ्याल, तेवढ्या शेवया खूप छान दिसतील. आपल्या कोकणात काही ठिकाणी यालाच नारळाच्या दुधातल्या शेवया, तर काही ठिकाणी रसातल्या शेवया, तर काही ठिकाणी शिरवाळे असेही बोलतात. रस बनवताना नारळ हा थोडा ओलसर किंवा कोवळा असावा. जर तुम्हाला नाही मिळाला तर जो तुमच्याकडे नारळ आहे तो तुम्ही वापरू शकता. पण जर नारळ थोडा कोवळा असेल तर त्यातलं दूध भरपूर निघतं. रस बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. एक मोठ्या नारळाचं खोबरं विळीवरती किसून घेतलं. तुम्ही खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घेतले तरी चालू शकतात. चिमूटभर हळद घेतली. 1 चमचा जिरं घेतलं. 1 चमचा वेलची पावडर आणि केशरच्या 7-8 काड्या पाण्यात भिजत ठेवल्या. 1 मोठी वाटी गूळ घेतलाय. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ किसून किंवा बारीक करून घ्या. केशर नाही टाकलं तरी चालू शकतं, तुमच्याकडे असेल तर टाका. वेलची पावडर ही मी घरीच बनवून ठेवली आहे. गोडाच्या पदार्थात पाहिजे तेव्हा पटकन वापरता येते. तुम्ही वेलची केशर सिरपसुद्धा वापरू शकता. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किसून घेतलेलं ओलं खोबरं, जिरं, हळद घेतली आणि थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घेतली. आता एक पातेलं घेतलं, त्यावर चाळण ठेवली. पुरणपोळीचं पुरण बनवताना जी चाळण वापरतो ती चाळण वापरू शकता किंवा तुमच्याकडे कॉटनचा पातळ कपडा असेल तर त्या कपड्यातून रस गाळून घेऊ शकता. मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं त्या चाळणीवर ओतलं व हाताने हळूहळू प्रेस करत त्यातील दूध निथळून घ्यायचं. वरती राहिलेला चोथा बाजूला काढायचा. हा उरलेल्या चोथ्यात अजून थोडं दूध शिल्लक आहे, म्हणून त्यात थोडं पाणी टाकून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं व सेम तसंच रस निथळून घेतला. हा वरती चाळणीवर राहिलेला चोथा टाकून द्यायचा. तुम्ही पाहू शकता पातेल्यात मस्त नारळाचं दूध तयार आहे. त्यात बारीक केलेला गूळ टाकला, वेलची पावडर टाकली. ह्या रसाला थोडंसं स्लो गॅसवर फक्त गरम करून घेऊ. उकळी काढायची नाहीये. कोमट झाल्यावर लगेच गॅस बंद करूया, म्हणजे गूळ वितळायला मदत होईल. केशर पाण्यात भिजत ठेवलं होतं ते टाकायचं. तयार आहे नारळाचं दूध किंवा रस. आता एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊ. ह्या रेसिपीमध्ये चुकण्यासारखं काहीच नाहीये. रेसिपी सोपी आहे. या होळीला पुरणपोळीसोबतच ही कोकणातील डिश नक्की करून पहा आणि शिरवाळे कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता पुन्हा भेटू अशीच एक कोकणातील स्पेशल डिश घेऊन. तोपर्यंत बाय बाय.